आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। आजपर्यंत अक्षरशः बंद असून झाकून ठेवलेली होती। मी आज दौऱ्यावर असताना सुद्धा माझ्या गाडीमध्ये गेलो नव्हतो, दुसऱ्या गाडीमध्ये होतो आणि ही गाडी काल 5 वाजल्यापासून इथे उभी होती। अचानक मी म्हणजे त्याच्या अगोदर 15 मिनिटापूर्वी इथून वॉकिंगला येऊन गेलो। जेवण केल्याच्या नंतर 2-5 माणूस चलत त्या टायमिंगमध्ये मी येऊन चालून येऊन गेलो। त्या टायमिंगला इथं कोणी नव्हतं आणि त्यानंतर गाडी चेतल्याचा इथं कलमा झाला। कॉलनीमधील सगळ्यांनी आवाज दिला आणि त्यानंतर बाहेर मी आलो तर माझ्या गाडीचं सगळं कव्हर वगैरे जळत आलं होतं आणि यामध्ये समोरून पाहिलं तर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केलाय। हे बघा, माझी गाडी जाळल्याने मला काही फरक पडत नाही। मी जमीनदाराचं लेकरू आहे आणि मी ओबीसीचा आवाज कधी दबून देणार नाही। ओबीसीसाठी लढत राहणार। माझी गाडी जाळल्याने माझा आवाज बंद होणार नाही। माझी शरद पवारांना माझी सूचना आहे, माझी अजित पवार असतील, माझी एकनाथ शिंदे आणि म्हणजे पिसाळलेला कुत्रा जरांगेला सुद्धा माझी सूचना आहे। माझी गाडी जाळल्याने मला काही फरक पडत नाही। अशा गाड्या मी पुन्हा घेईल मी, कारण की मी जमीनदाराच लेकरू। माझा बाप मला गाडी घेऊन देईल, माझे वडील मला गाडी घेऊन देतील, परंतु असे कृत्य करणं योग्य नाही। आमच्या लोकांनी जर ठरवलं तर जरांगीच्या गाड्या जाळायच्या आणि जरांगीचे घरं जाळायचे तर चालेल का? परंतु आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मानणारे आहोत। आम्ही कुठलंही चुकीचं कृत्य करत नाहीत। आम्ही संविधानानुसार आणि लोकशाही मार्गाने आंदोलन करणारे आहोत। परंतु ही जर झुंडेशाही निर्माण होत असेल तर ओबीसी सुद्धा अशा गोष्टी करू शकते ना। परंतु आम्ही आमच्या ओबीसी बांधवांना, ओबीसी कार्यकर्त्यांना, ओबीसी पदाधिकाऱ्यांना आम्ही कुठल्याही गोष्टी अशा करून देत नाहीत, निर्बंध लावण्याचं काम करतो। परंतु जरांगेला आमची सूचना आहे, तुम्ही जर अशी दादागिरी आणि आमच्या गाड्या जाळण्याचा पर्यंत उभ्या गाड्या जर जाळत असेल तर आम्ही तुमच्या सुद्धा गाड्या आमच्या कार्यकर्त्यांनी जाळल्या तर मग तुम्ही आश्चर्य मानू नका। त्यामुळे तुम्ही असे चुकीचे कृत्य करू नका। माझी प्रशासनाला, पोलीस प्रशासनाला विनंती की हा गुन्हा जरांगेच्या नावाने दाखल झाला पाहिजे। हा गुन्हा शरद पवारांच्या नावाने, शामळा रोहित पवारांच्या नावाने, अजित पवारांच्या नावाने, एकनाथ शिंदेच्या नावाने गुन्हा दाखल झाला पाहिजे। कारण की माझी गाडी, मी ह्या लोकांच्या विरोधात बोलतोय आणि सत्य बोलतोय, जो ओबीसींची बाजू घेऊन बोलतोय, ओबीसींचं अस्तित्व टिकवण्यासाठी बोलतोय म्हणून यांनी हा केलेला कटकार असणार नाही। परंतु माझी गाडी जाळल्याने मला काही फरक पडत नाही। मी लढत राहणार, मी बोलत राहणार। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।